नमस्कार मित्रांनो, आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत आपले हार्दिक शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात स्पष्टीकरण आहे. ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात. महागाई भत्ता वाढ 2% निश्चित झाली, तर AICPI ची माहे नोव्हेंबरची निर्देशांक जाहीर झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढ निश्चित झाली आहे. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला पाहूया आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज. आजची मोठी खुश खबर, आताच्या घडीची बातमी, महागाई भत्त्यात वाढ, AICPI चा निर्देशांक जाहीर. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. माहे नोव्हेंबर पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाला असून यामुळे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या माहे जानेवारी पासूनचा DA निश्चित झाला आहे. महिनानिहाय ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व DA मधील वाढ खालील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आली आहे. येथे 3 कॉलम केले आहेत. पहिला कॉलम महिना, दुसरा कॉलम निर्देशांकच्या किमती म्हणजे AICPI च्या टक्केवारी आणि शेवटचा कॉलम तिसरा एकूण DA वाढ किती निश्चित होते त्या संदर्भातले आकडे. या तिन्ही कॉलमचे स्पष्टीकरण करूया. जुलै 2025 मध्ये निर्देशांक होता 146.5, तर DA वाढ 58.53% च्या आसपास झाली. त्यानंतर ऑगस्ट 2025 147.1 निर्देशांक होता, तर DA वाढ 58.34 होती. त्यानंतर सप्टेंबर मध्ये निर्देशांक होता 147.3, तर DA वाढ 59.29. ऑक्टोबर 147.7, तर DA वाढ 59.58. त्यानंतर नोव्हेंबरचा DA जाहीर आता झाला आहे. नोव्हेंबर 2025 चा निर्देशांक किंमत AICPI प्रमाणे 148.2 आहे आणि त्या अनुषंगाने एकूण DA मध्ये होणारी वाढ निश्चित 59.93 म्हणजेच 60% आता होणार. 2% वाढी निश्चित झाली असे या तक्त्यावरून दिसते. वरील तक्त्याचा निरीक्षण केल्यानंतर माहे नोव्हेंबर पर्यंतचा DA वाढीमुळे DA 60% पर्यंत निश्चित झाला आहे. आता माहे डिसेंबर ची महिन्याची निर्देशांक जाहीर होणे बाकी असले तरी 60% पर्यंत DA वाढ निश्चित झाली आहे आणि 58% वरून 60% DA करण्याच्या संदर्भामध्ये सदर निर्देशांकाच्या आधारे निश्चितपणे दिनांक 1/1/2026 पासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्ता वाढ लाभ मिळणार आहेत. यामुळे एकूण महागाई भत्ता आता 58% वरून 60% इतका होणार आहे हे निश्चित झाले आहे. दिनांक 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात. दिनांक 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणार आणि प्रत्यक्षात सप्टेंबर 2027 पर्यंत वाट पाहावी लागली, परंतु दिनांक 1/1/2026 पासून 8व्या वेतन आयोगाप्रमाणे फरक मिळणार आहे पूर्वलक्षी प्रभावाने. तरी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.